लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट आहे बघा। आता परत पुन्हा निकष तपासले जाणार आहे बघा। तुम्ही फॉर्म भरला असेल लाडकी बहीण योजनेचे, तर तुम्हाला पहिले पैसे भेटले 7,500 रुपये, राईट। आता तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत, जबरदस्त रकमेत वाढ झालेली आहे आणि तुम्हाला मोठी रक्कम भेटणार आहे। ती रक्कम आता या खात्यात यायला सुरुवात झालेली आहे। ते कोणतं खातं ते पण सांगतो, तर कोणत्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे ते तुम्हाला मी सांगतो। आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व लाडक्या बहिणींचे जे फॉर्म आहेत ते परत चेक केले जात आहेत। जरी तुम्हाला आधी पैसे भेटलेले आहेत तरी पण तुमचे फॉर्म चेक होणार आहे आणि काही चुकीची माहिती आढळली तर तुमचे फॉर्म रद्द करून जे तुम्हाला पैसे दिलेले आहेत ते पूर्ण वसूल केले जाणार आहेत। तुम्हाला परत पैसे ते द्यावे लागणार आहेत। जरी तुम्ही या निकषात बसत नसाल, तुम्ही या योजनेत पात्र ठरत नसाल, तर हे पैसे तुमच्यापासून परत घेतले जाणार आहेत। आलं लक्षात? तर बघा आता नवीन निकष काय आलेले आहेत, हे निकषमध्ये तुम्ही बसणे फार गरजेचे आहे। त्याबद्दल मी तुम्हाला सर्व अपडेट सांगतो। आज आलेली ही सर्वात मोठी अपडेट आहे। तसेच महत्त्वाचं मोठी रक्कम आता लाडकी बहीण योजनेची अनेक खात्यात जमा होत आहे। ते कोणतं खातं आहे ज्याच्यात पैसे येत आहे त्याबद्दल पण सांगतो मी तुम्हाला। तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। माझी तुम्हाला फक्त एकच रिक्वेस्ट आहे, तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करायचं आहे। चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा। चला काय नवनवीन अपडेट आहे सर्व अपडेट आपण जाणून घेऊया। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यात सर्वात मोठी फेमस योजना आहे आणि या योजनेमार्फत तुम्हाला पहिले 1,500 रुपये दिले जात होते, परंतु आता यामध्ये वाढ झालेली आहे आणि आता 1,500 रुपये नव्हे तर आता मोठी वाढ झालेली आहे। वाढ होऊन ती किती वाढ झाली त्याबद्दल पण पुढे सांगतो। आणि ती रक्कम आता जे खातं आहे ते कोणतं खातं आहे त्या खात्यात आता पैसे यायला सुरुवात झालेली आहे त्याबद्दल पण सांगतो। आणि जरी तुमचं दुसरं खातं कुठलं असेल बँकेचं आणि त्यामध्ये पैसे आले नसतील तर ते कधी भेटणार आहेत ते पण तुम्हाला सांगतो। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। चला आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे जबरदस्त निर्णय झालेला आहे। परत सर्वांचे फॉर्म चेक केले जात आहेत, निकष चेक केले जात आहेत। जरी तुम्ही त्या निकषात बसले नाहीत तर तुमचे फॉर्म हे अपात्र केले जातील आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचे जेवढे पैसे जेवढे हप्ते तुम्हाला भेटलेले आहेत ते संपूर्ण वसुली ते पैसे परत घेतले जाणार आहेत। चला आपण सर्व माहिती ते समजून घेणार आहोत। बघा महत्त्वाची बातमी, लाडकी बहीण योजनेसाठी हे कडक निकष तपासले जाणार, बहिणींची संख्या येणार निम्म्यावर। बघा माहिती काय येत आहे की बहिणींची संख्या जी आहे ती निम्म्यावर येणार आहे, कारण या कडक निकषामुळे अनेक महिला अपात्र ठरणार आहेत अशी माहिती सध्या समोर येत आहे। हे बघा, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना लागू केली होती। लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। निवडणुकी दरम्यान सत्ताधाऱ्यांनी प्रचारासाठी हा मुख्य मुद्दा म्हणून वापर केला। बघा सत्ताधाऱ्यांनी हा मुख्य मुद्दा वापर या योजनेमार्फत केलेला आहे आणि यामुळे भरभरून यश महायुती सरकारला लाडक्या बहिणींकडून मिळालेलं आहे। लाडक्या बहिणींचे जबरदस्त मतदान महायुती सरकारला मिळालेलं आहे लाडकी बहीण योजनेमुळे। तर विरोधकांनी त्यावर जोरदार टीका केली होती। या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये देण्यात येतात। आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 2,100 रुपये देण्यात येणार आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला आहे। हे बघा मोठी रक्कम 1,500 वरून डायरेक्टली 2,100 रुपये म्हणजे 600 रुपये वाढवण्यात आलेले आहेत, 600 रुपये प्लस करण्यात आलेले आहेत। तर आता तुम्हाला 1,500 रुपये नव्हे तर 2,100 रुपये तुमच्या खात्यात यायला आता सुरुवात होणार आहे। कोणतं खातं आहे ते ज्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे ते पण सांगतो। पुढे बघा, महायुती सरकारच्या लोकप्रिय घोषणांमुळे आता राज्याची आर्थिक स्थिती
बिघडण्याची स्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे आता महायुती सरकार लाडकी बहीण योजनेबाबत निकष कडक करणार असल्याची माहिती मिळत आहे। तेव्हा प्रत्येक कुटुंबातील 2च लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। बघा, एका कुटुंबात जे आहे 2 लाडक्या बहीण असतील तर त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत, 3 जरी असतील तर भेटणार नाहीत, असे ते स्पष्ट सांगण्यात येत आहे। निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी महायुती सरकारने कोणत्याही चाचपणी न करता प्रत्येक कुटुंबातील महिलांच्या खात्यात सरसकट 1,500 रुपये जमा केले होते। आता निवडणुकीच्या पहिले सर्वांच्या खात्यात पैसे येऊन गेले होते। एवढं जे कडक होते निकष, ते काही एवढं कडक निकष नव्हते आणि एवढं काही चेकिंग पण झाली नव्हती। अनेक जणांचे फॉर्म हे अप्रूव्हल झाले होते। ज्यांना पहिले योजनेचा लाभ भेटत आहे, दुसऱ्या कुठल्या तरी सरकारी योजनेचा लाभ भेटत आहे, तरी पण त्यांनी फॉर्म भरला होता आणि त्यांना देखील पैसे मिळालेले आहेत, परंतु आता ते परत घेतले जात आहे आणि त्यांना अपात्र केलं जात आहे। पुढे बघा, आता ते निकष कुठले आहेत ते निकष पण आपण समजून घेणार आहोत। महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेत दरमहा 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती। त्यामुळे आता त्यातून 18,000 कोटीचा तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी निकष तपासण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आलेली आहे। बघा, आता ही माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे की यामध्ये सर्व तपासले जाणार आहेत निकष। हे बघा, नेमके कोणते निकष तपासले जाणार ते नीटपणे समजून घ्या। आता उत्पन्नाचा दाखला, तसेच आयकर प्रमाणपत्र मिळणारे, निवृत्तीवेतन, 4 चाकी वाहने आणि 5 एकरपेक्षा कमी जमीन असे सर्व निकष तपासण्यात येणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे एका कुटुंबातील 2च महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत। यापूर्वी 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना ही रक्कम मिळाली। त्यामुळे आता या निकषामुळे लाडक्या बहिणींची संख्या निम्म्यावर येईल असा अंदाज आहे। बघा, संपूर्ण निकष आता तपासले जाणार आहेत, त्याबद्दल सर्वात मोठी अपडेट आलेला आहे। जे पण निकष आहेत, 4 चाकी वाहन असो, आयकर प्रमाणपत्र असो किंवा इथे 5 एकरपेक्षा कमी जमीन, हे सर्व जे आहेत ते चेक केलं जाणार आहे आणि एका कुटुंबात 2च महिलांना लाभ मिळणार आहे असं संपूर्ण चेक केलं जाणार आहे, असं सूत्रांकडून माहिती मिळत आहे। हे बघा, लाडकी बहीण योजनेची तुम्हाला आता 2100 रुपये भेटणार आहेत आणि हे पैसे अजून कुठल्याच खात्यामध्ये पडलेले नाहीत। त्यामुळे कुठल्याही अफवांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका। सत्य माहिती फक्त ATV गुरुजी आपल्याच यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळत असते। 2100 रुपये जे आहेत तुम्हाला हे 5 किंवा 6 डिसेंबर नंतर याबद्दल तुम्हाला अपडेट मिळेल। 5 किंवा 6 डिसेंबर नंतरच खात्यात पैसे जमा होतील अशी देखील माहिती सध्या सूत्रांकडून मिळत आहे। त्यामुळे 5 किंवा 6 डिसेंबरपर्यंत वाट बघायची आहे, तेव्हा काहीतरी निर्णय होईल लाडकी बहीण योजनेचा आणि तुम्हाला पैसे येण्यास सुरुवात होऊन जाईल 5 किंवा 6 डिसेंबरपर्यंत। ओके, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। काही नवीन अपडेट असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो। धन्यवाद।